ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. ऑगस्ट महिन्यात तुमच्या आर्थिक आयुष्यासाठी काय घेऊन आला आहे. नमस्कार, मिथुन राशीच्या सर्व मित्रांचं अमोघ चॅनलवर स्वागत आहे. ऑगस्ट महिन्यात तुमच्या आर्थिक आयुष्यात नेमकं काय घडणार आहे. उत्पन्न वाढेल का, गुंतवणुकीमधून फायदा होईल का, खर्चावर नियंत्रण राहील का आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊया ऑगस्ट 2026 मधील मिथुन राशीचं आर्थिक राशी भविष्य. मिथुन राशीचा स्वामी आहे बुध. लाभभावाचा स्वामी मंगळ असून धनभावाचा स्वामी चंद्र आहे. या महिन्यातील ग्रहस्थिती पाहता ऑगस्ट महिना आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी आशादायक ठरत आहे. धनभावात उच्चस्थ गुरु असल्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता प्रबळ आहे. आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील काहींना अनुभवता येईल. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच मंगळ तुमच्या लग्नस्थानी सक्रिय झाला आहे. यामुळे तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल. कामामध्ये आत्मविश्वास वाढेल. आर्थिक निर्णय अधिक ठामपणे घेता येतील. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देऊ शकतात. या महिन्यात बुध धनभावात भ्रमण करत असल्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेच्या, संवाद कौशल्याच्या आणि कार्यशैलीच्या जोरावर धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडू शकतात. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारीसोबत आर्थिक लाभाची संधी पण मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि जुने संपर्क पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. 9व्या भावातील राहूमुळे प्रवासातूनही लाभ मिळू शकतो. नवीन लोकांशी ओळखी होतील. त्या ओळखी पुढील काळात आर्थिक प्रगतीचे कारण ठरू शकतात. पारंपरिक किंवा कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी या महिन्यात चांगले परिणाम दिसू शकतात. चतुर्थ भावातील शुक्र गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करत आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर आर्थिक योजनांमध्ये योग्य अभ्यास करून केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. रस्ता कितीही चांगला असो, गाडी कितीही वेगवान असो, सावधपणा सोडला तर अपघात होऊ शकतो. तसंच ग्रहयोग कितीही चांगले असले, भाग्य कितीही साथ देत असले तरी विवेक गमावू नका. घाईघाईने पैसे गुंतवू नका. कोणाच्याही बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. याच सावधपणामुळे या महिन्याचा लाभ अधिक वाढेल. मालमत्तेशी संबंधित व्यवहार या महिन्यात फायदेशीर ठरू शकतात. घर, जमीन किंवा इतर स्थावर मालमत्तेतील व्यवहारातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. उच्चस्थ गुरुमुळे बचतीची प्रवृत्ती वाढेल. मंगळ खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. कुटुंबाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होताना दिसेल. तरीही उत्पन्नातील काही भाग भविष्यासाठी राखून ठेवण्याची सवय नक्की लावा. राहूमुळे प्रवासांवर काही अतिरिक्त खर्च होऊ शकतो. वाहन दुरुस्ती, घरातील आवश्यक कामं किंवा कुटुंबाच्या गरजांवरही खर्च वाढू शकतो. भावनेच्या भरात अनावश्यक खरेदी करणं टाळा. दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य द्या. या महिन्यात नवीन कर्ज घेण्याची गरज बहुधा भासणार नाही. उलट जुने कर्ज कमी करण्याची किंवा पूर्ण फेडण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय विस्तारासाठी योग्य नियोजन करून घेतलेले कर्ज भविष्यामध्ये फायदेशीर ठरू शकते. एक छोटी पण महत्त्वाची सूचना. या महिन्यात रोज किमान 10 ते 15 मिनिटं शांतपणे ध्यान करण्याचा प्रयत्न करा. मन शांत असेल तर निर्णय अधिक स्पष्ट होतात. आर्थिक व्यवहारामध्ये भावनेपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या. अनावश्यक ताण टाळा, कारण शांत मनातून घेतलेला निर्णय अनेकदा मोठे आर्थिक नुकसान टाळतो. ऑगस्ट 2026 मिथुन राशीसाठी उत्पन्न वाढ, आर्थिक स्थैर्य, नवीन संधी आणि बचतीचा मजबूत पाया घेऊन येत आहे. फक्त संधी ओळखा, घाई करू नका आणि प्रत्येक आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. असे केल्यास हा महिना तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच अभ्यासपूर्ण आणि विश्वासार्ह ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी अमोघ चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.